ब्रेकिंग न्यूज समोर येते। मोशी दुर्घटनेकडे मंत्री लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचा आरोप आता नातेवाईकांकडून केला जातोय। पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी बचाव कार्याची माहिती घेतली, सूचना दिल्या, पण त्या दुर्घटनास्थळी आल्या नाहीत। मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन दुर्घटने दिवशी संध्याकाळी 8 ते मध्यरात्री 2 दरम्यान 2 वेळा येऊन गेले, तर स्थानिक खासदार अमोल कोल्हे एकदाही घटनास्थळी फिरकले नाहीत। भाजपचे स्थानिक आमदार महेश लांडगे दुर्घटने दिवशी एकदा आलेत, तर महापौर रवी लांडगे दुर्घटना घडल्यावर काही वेळात एकदा आणि नंतर मंत्री गिरीश महाजनांसोबत दुसऱ्यांदा आले होते, पण काल दिवसभर ते फिरकले नाहीत। मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगतापांनी याबद्दल एकदा पाहणी केली, तर लोखंड कचरा हटवण्यासाठी केवळ 3 पोकलेन मशीन वापरले जात असल्याचं नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जातोय। आपण पाहू शकतो मोशी दुर्घटने प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप जो आहे तो नातेवाईकांकडून केला जातोय। नाराजी व्यक्त केली जाते। अनेक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याचं देखील म्हटलं जात आहे। तर या दुर्घटनेत जे बाधित झाले होते त्यांच्या नातेवाईकांकडून ही तक्रार केली जाते। त्यांची ही नाराजी आहे की मंत्री लोकप्रतिनिधी या सगळ्या घटनेकडे पाठ फिरवत आहेत आणि त्यांचा हलगर्जीपणा असल्याचा देखील आरोप त्यांच्याकडून करण्यात येतोय। मात्र कालपासून अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन गेल्याचं म्हटलं जात आहे। कालच श्रीरंग बारणे आणि चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी देखील पाहणी केली आहे। त्याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। गोविंद, काय सांगाल? नातेवाईकांकडून आता नाराजी व्यक्त केली जाते, मात्र अनेक लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांनी पाहणीसाठी आलेत असं देखील म्हटलं जाते। काय अधिकची माहिती? खरं तर राज्याचे अधिवेशन सुरू आहे, मात्र तिथे या सगळ्या संदर्भात चर्चा का झाली नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आता जे इथं काम चाललेलं आहे ते केवळ 4 पोकल्यान मशीन दिसत आहेत। खरं तर युद्ध पातळीवर हे सगळं काम होणं गरजेचं होतं, मात्र जसं नातेवाईक वारंवार आरोप करतायत की अतिशय संथगतीने हे सगळंच काम सुरू आहे आणि केवळ जे या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे या परिसराचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे होतं आहे। खरं तर या लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे ते अद्यापही इकडे आले नाही, किंवा आपण बघतोय की इथले जे स्थानिक आमदार किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील इकडे फार लक्ष दिल्याचं दिसत नाही। या सगळ्या घटनेची माहिती घेण्यासाठी म्हणून ते एक वेळा इथे आलेले आहेत, मात्र त्यानंतर इकडे कुणीही फिरकत नसल्यामुळं नातेवाईकांना धीर देण्यासाठी इथे कुणीही का येत नाही आहे हा प्रश्न त्यांच्याकडनं विचारला जातो। दुसरीकडे रात्री अचानकपणे काम बंद केलं गेलं आणि त्याचं कारण जेव्हा आयुक्तांनी सांगितलं, महापालिकेचे आयुक्त म्हणाले की या पोकल्यान मशीनचे जे ड्रायव्हर आहेत ते थकले होते। आता हे अतिशय संतापजनक त्यांचं वक्तव्य आहे, कारण की जर या सगळ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला पर्यायी माणसं ठेवता येत नाही तर तुम्ही खरंच या सगळ्या बचाव कार्याकडे तुम्ही गांभीर्याने बघताय का हा सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे। आत्ताही जर बघितलं तर 42 तास होत आहेत आणि या सगळ्या बचाव कार्यामध्ये जे अडथळे येत आहेत ते सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तो या इमारतीमध्ये घुसलेला कचरा। हे कचरा काढण्यासाठी जवळपास 50 पेक्षा अधिक पोकलेन मशीन लागू शकल्या असत्या, किंवा एकंदरीत आपण बघतोय की कचरा बाजूला हटवता आला असता, मात्र त्या पद्धतीचं काम इकडे होत नाही आणि तो नागरिकांचा जो प्रतीक्षेचा बांध आहे तो फुटताना दिसतोय। ते संताप व्यक्त करतायत की या सगळ्या परिसरातले लोकप्रतिनिधी नेमकं करतात का? डॉक्टर अमोल कोल्हे जे या सगळ्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत ते नेमके कुठे आहेत, किंवा त्यांच्याकडनं या सगळ्या घटनाचा आढावा घेतला जातोय का नाही? या पुणे जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार, त्यांच्याकडनं केवळ मोबाईलवरनं किंवा फोन करून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, मात्र त्या घटनास्थळी आल्या असत्या तर यंत्रणा अधिक जोमाने काम करू शकले असता आणि हा सगळा संताप जो आहे तो नातेवाईकांकडनं व्यक्त केला जातोय। आत्ता जी परिस्थिती आहे 8 कामगार अजूनही या सगळ्या मलब्याखाली दबलेले आहेत। जवळपास 43 तासापेक्षा अधिक हा सगळा काळ उलटून गेला आहे आणि त्यांचा कोणताही संपर्क होत नाही, त्यांच्याकडनं प्रतिसाद येत नाही। त्यामुळे जे सगळे ही नातेवाईक आहेत त्यांच्या चिंतेत वाढ होताना दिसते। निश्चितच गोविंद, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।